मित्रांनो नमस्कार. बकरी पालन मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे. मित्रांनो आजचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की थंडीच्या दिवसामध्ये आपले शेळ्या असतील, बकरी असतील, मेंढ्यांचे लहान पिल्ले असतील, शेळीची लहान पिल्ले असतील, तर यांना सर्दी, खोकला, ताप आणि निमोनिया यासारखा आजार बकऱ्यांना सहज जडतो. त्याच्या मागचं कारण काय की आपण जे बंदिस्त बकरी पालन करतो त्यांना ज्या पद्धतीने त्यांना उन्हात जायला लागतं त्या पद्धतीने त्यांना ऊन मिळत नाही. ज्या पद्धती ओला चारा खात्यात, ज्या पद्धती पाणी पितात, तर ते पाणी पिल्यानंतर त्यांचं जे डिहायड्रेशन व्हायला लागतं तर त्या पद्धती डिहायड्रेशन न झाल्यामुळं ते एक्स्ट्रा जे पाणी असेल किंवा जे बाहेरून जे थंडी लागते त्या गोष्टीमुळे त्यांना सर्दी खोकला हा त्रास बकऱ्यांना होत असतो. तर काय होतं मित्रांनो की नेमका सर्दी खोकल्यावर ट्रीटमेंट आणि उपचार कुठला करायचा ते आपल्याला कोणाला समजत नाही. मग आता मार्केटमध्ये भरपूर अशा औषध आहेत की भरपूर कंपनी नाव आहेत, मी नाव सांगू नाही शकत तुम्हाला, की आपण जे वापरतो तरीसुद्धा एवढं खर्च करून एवढं वापरून सुद्धा बकऱ्यांना सर्दी खोकला बकऱ्यांना कमी येत नाही. मग यांचं नेमकं औषध कुठलं घालायचं, कुठलं इंजेक्शन त्यांना द्यायचं हे तुम्हाला मी पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो कसं असते, ज्यावेळी थंडी 14, 15, 13 अंशाच्या खाली ज्यावेळी थंडी जाते त्यावेळी 100% आपली ही जनावरं आजारी पडायला चालू होतात आणि 100% यांना सर्दी खोकला हा त्रास चालू होते. आणि एकदा सर्दी झाली की काय होतं, ती छातीत त्याचा कप तयार होतो आणि कप झाला की त्याचं इन्फेक्शन पूर्ण फुटत होतं आणि त्यामुळे त्यांना निमोनियासारखा आजार होतो. आणि त्यामध्ये काय निमोनियामध्ये काय होतं, बकऱ्याचं असेल, म्हणजे शेळीचं असेल, मेंढीचं पिल्ल्यांचं असेल, टेम्परेचर 105 पॉईंट किंवा 106 पॉईंटापर्यंत जे टेम्परेचर जायचं असतं. मग यावेळी केस आपली कव्हर होत नाही. मग आपण काय करतो, भरपूर इंजेक्शन मारतो आणि मग ते जनावर आपलं हाताला लागत नाही. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्ही स्ट्रक्चर करताना असं करा की जेणेकरून बकऱ्यांना सकाळी 2 तास 2 ते 3 तास आरामात ऊन मिळेल बंदिस्त बकरी पालनामध्ये, किंवा त्यांना असा प्रकारचा खुराक द्या जेणेकरून त्यांच्या अंगात एक हीट निर्माण होईल किंवा त्यांच्या अंगात एक चरबी तयार होईल, जेणेकरून त्यांना आजारी पडायची त्यांची क्षमता कमी राहील आणि बकरी स्ट्रॉंग चांगली राहतील. तुम्ही खुराकामध्ये मित्रांनो थंडी दिवसामध्ये काय करा माहिती आहे काय, सोयाबीन वापरा बकऱ्यांना. सोयाबीन साधारण आता हे बकरं कमीत कमी 40 किलो वजनाचं आहे, तर या बकरीला एक टाइम रात्री काय करायचं, थोडं सोयाबीन घ्यायचं, पाण्यात टाकायचं, ते रातभर भिजत ठेवायचं, ते पाणी काढून सकाळी एक 100 ते 70 ग्रॅम या बकरीला सोयाबीन रोजचं गेलं पाहिजे. त्यानं काय होतं की जे वजन पण चांगलं वाढतं आणि अंगात गरमीतून राहतं, बकरा अजिबात पडत नाही. आणि मी आता माझी जी 3 बकरी कुरबानीसाठी मी तयार चालू आहे माझी, त्यांना मी अशा प्रकारचं सोयाबीन वगैरे मी वापरतो. त्यामध्ये आपण मका पण वापरायला पाहिजे, गहू पण वापरायला पाहिजे मित्रांनो. परत तुमच्याकडे हरभरा जर असेल योग्य रेटमध्ये मिळाला, कमी रेट मिळाला, तर तो पण मित्रांनो मी वापरून घ्या. आता महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जर का तुमच्या लहान पिल्ल्याला किंवा तुमच्या मेंढीला, बकऱ्याला, शेळीला जर सर्दी आणि खोकल्याची लागण झालीच, टेम्परेचर आलेलंच, तर एक 3 इंजेक्शन आहेत ती तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना मारून घ्या. 100% बकरी एका दिवसात कव्हर होतात. पहिलं इंजेक्शनचं नाव आहे मित्रांनो कॅडेस्टिन इंजेक्शन. मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दाखवतो मित्रांनो, तुम्ही तो फोटो व्यवस्थित बघा, त्या फोटोचा स्क्रीनशॉट मारून ठेवा मित्रांनो. हे इंजेक्शन काय करतं मित्रांनो की बकरी सर्दी आणि खोकला हे पूर्ण थांबवायचं काम करतं. कॅडेस्टिन इंजेक्शन त्याचा डोस आहे मित्रांनो 10 किलोचा का पिल्ला असेल तर त्याला बरोबर ½ ml, म्हणजे तुम्हाला मी इंजेक्शन पाहिजे मी तुम्हाला दाखवतो शरीरच्या. आता हे आपल्याला इंजेक्शन आहे, हे बघा 2 ml इंजेक्शन आहे. किती 2 ml तर ½ ml म्हणजे 1 ml पेक्षा पण अर्ध हे इंजेक्शन बकऱ्या मित्रांनो बकऱ्याच्या मसलमध्ये तुम्ही कुठे येऊ शकता. मसलमध्ये इंजेक्शन द्यायचं मित्रांनो. 20 किलोचं पिल्ला असेल तर साधारण 1 ml पण दिलं तरी चालतं. आणि दिवसातून एकदाच कॅडेस्टिन इंजेक्शन दिवसातून एकदाच मारायचं. काय त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, सर्दी खोकल्याबरोबर बकऱ्याला टेम्परेचर असेल साधारण 104 असेल तर काय करा, किंवा 105, 106 असेल तर त्याच्याबरोबर ऑक्सिटेट्रासायक्लिन या अँटीबायोटिक आहे मित्रांनो. ऑक्सिटेट्रासायक्लिन तुम्हाला स्क्रीनवर मी फोटो दाखवला आहे मित्रांनो. काय तर ते इंजेक्शन मित्रांनो बरोबर 20 किलोला 1.5 ml इंजेक्शन तुम्ही मारा, 1 ते 1.5 ml. काय आणि ऑक्सिटेट्रासायक्लिन जे इंजेक्शन आहे हे घेताना मार्केटमध्ये अशा ऑक्सिटेट्रासायक्लिनच्या नावाच्या कंपन्या भरपूर आहेत, तर LA मध्ये घ्या, म्हणजे लॉंग ॲक्टिव्ह. हे इंजेक्शन काय करतं, हे अँटीबायोटिकमध्ये असल्यामुळं पोटीचं इन्फेक्शन किंवा त्याला कुठलाही अजून संसर्गजन्य कुठला एखादा आजार चढला असेल तर ते ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन पूर्ण मारायचं काम करतं. हे सुद्धा इंजेक्शन मासामध्ये बकऱ्याला व्यवस्थितरित्या द्यायचं मित्रांनो. हे बघा ऑक्सिटेट्रासायक्लिन काय करायचं, तुम्ही जर 1.5 ml इंजेक्शन घेतला मित्रांनो तर त्यातलं निम्म इंजेक्शन एका साईडला मारायचं आणि निम्म इंजेक्शन एका साईडला मारायचं. पूर्ण इंजेक्शन 1.5 ml पूर्ण इंजेक्शन बकऱ्याच्या एका साईडला मारायचं नाही. ऑक्सिटेट्रासायक्लिन हे इंजेक्शन निम्मच मारायचं. कारण का
हे ऑक्सिट्रासायक्लिन जे इंजेक्शन आहे हे फार जड इंजेक्शन आहे आणि हे काय होतं बकऱ्याला झोपतं आणि इंजेक्शन मारल्यानंतर बकरं थोडं तडपडतं, रिएक्शन येते. पण तुम्ही भिवून जाऊ नका, 100% जाणार तुमच्या ऑक्सिट्रासायक्लिनमुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, तापासाठी जर ताप असेल 104, 105, 106 पर्यंत ताप असेल तर मेनोलेक्स प्लस मेनोलेक्स प्लस पॅरासिटामॉल इंजेक्शन मित्रांनो स्क्रीनवरून दाखवलंय, ते इंजेक्शन घ्या मित्रांनो. ते पण मित्रांनो 10 किलोला 1 ml चा डोस आहे. 20 किलोचं पिलं असेल तर 1.5 ml मारा, जास्त मारू नका. ते तुम्ही दिवसातून 2दा देऊ शकताय. ऑक्सिट्रासायक्लिन 3 दिवसातून एकदाच द्यायचं, कारण 72 तास एकदा इंजेक्शन ऑक्सिट्रासायक्लिन दिलं की ते 72 तास तुमच्या बकऱ्याच्या बॉडीमध्ये ते काम करतं. त्यामुळं परत 3 दिवस कुठल्याही अँटीबॉडी बकऱ्याला द्यायचं नाही किंवा ते ऑक्सिट्रासायक्लिन रिपीट द्यायचं नाही. आणि मेनोलेक्स प्लस इंजेक्शन जे मित्रांनो आहे ते इंजेक्शन तुम्ही देताना काय करा, आता हे तुमचं बकरा आहे, तुम्ही आता मित्रांनो याला इथे कॅडिस्टिन दिले बरोबर, इथं तुम्ही थोडी जागा सोडून इथं ऑक्सी दिले ऑक्सिट्रासायक्लिन निम्म, परत थोडी जागा परत निम्म इथं मारलं ऑक्सिट्रासायक्लिन. आणि मेनोलेक्स इंजेक्शन जे आहे तापावरलं तुम्ही त्याच्या फळ्यात द्या, कारण काय मेनोलेक्स इंजेक्शन पण हे पण फार जड इंजेक्शन असतं आणि हे काय होतं हे पण बकऱ्याला थोडं जोमतं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही ऑक्सी दिले त्या ठिकाणी मेनोलेक्स प्लस इंजेक्शन मित्रांनो द्यायचं नाही, कारण का दोन्हीचं रिएक्शन बकऱ्याला होऊ शकते. ते इंजेक्शन तुम्ही व्यवस्थित मारली तर 100% तुमच्या बकऱ्याचा सर्दी खोकला ताप हा 100% कमी होणार. निमोनियाची लागण असेल तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे कमी होऊन बकरं 2-3 दिवसात कमी होऊन जाते. कारण आजपर्यंत मी चांगल्या प्रकारे मी सुरुवातीला स्टेजला इंजेक्शन वापरतो आणि मला याचा रिझल्ट 90% मित्रांनो आलेला आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्याकडे जर लहान पिल्लं असतील, लहान पिल्लं, आणि त्या लहान पिल्लांना तुम्हाला इंजेक्शन द्यायला जमत नसेल तर त्यांना काय करा, ऑक्सिटेट्रासायक्लिन बोल्स मिळते किंवा अमोक्सायक्लिन म्हणून बोल्स मिळते मेडिकलमध्ये. मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवतो. ह्या बोल्स घ्यायच्या, काय करायचं, एक 10 किलोचं पिल्ला असेल, 8 किलोचं पिल्ला असेल तर ऑक्सिट्रासायक्लिन गोळीचे एका गोळीचे 3 तुकडे करायचं आणि मेनोलेक्स प्लस गोळीचे एका गोळीचे 3 तुकडे करायचं आणि दोन्ही तुकडे व्यवस्थित 3 तुकड्याचा एक तुकडा घ्यायचा आणि दोन्ही तुकडं व्यवस्थित पाण्यात मिसळून पिल्ल्याला सकाळ संध्याकाळ 2 दिवस चालू ठेवा, ते पूर्णपणे सर्दी कमी येते. आणि त्यानंतर अनेक उपचार काय करा की आपण जसं घरात आपल्याला सर्दी झाली तसं वापरतो तसं त्या पिल्ल्याला, बकरा असेल मोठं पिल्लू असेल त्याला वापरा तुम्ही देऊ शकता 2 टाइम. त्यामुळे त्याची सर्दी खोकला पूर्ण तिचं फुफ्फुस पूर्ण रिकामी होऊन जाते. हे उपचार तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या, 100% तुम्हाला याचा रिझल्ट मित्रांनो बघायला मिळणार. कसं आहे, मार्केटमध्ये भरपूर औषधे मिळतात, आपण आणून पाचतो एवढा पण लागत नाही. तुम्ही फॉर्म्युला करून बघा आणि मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा फरक पडलाय का नाही. मित्रांनो अनेक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळी जनावर एखादं सर्दी खोकल्यानं त्रस्त असेल, आजार असेल किंवा ताप असेल तर कृपा करून त्या जनावरांचा पहिला खुराक बंद करा. खुराक 2 ते 3 दिवस जोपर्यंत तुमचं जनावर ह्या रोगातून बरं होत नाही तोपर्यंत त्याचा खुराक मित्रांनो पूर्ण बंद करा. कारण काय असतं की जनावर एकतर आजारी असतं, आपण परत त्याला खुराक घालतो तर त्याचा खुराक त्या पोटात गेल्यानंतर त्याची पचनक्रिया त्या पटीत होत नाही, रवत होत नाही. मग काय होतं, रवत न झाल्यामुळं त्या खुराकाची पॉयझनिंग तयार होतं, पोटात विष तयार होतं आणि ते विष जातं रक्तामध्ये. मग त्याला रोग आला सर्दी खोकला, पण जनावर मरतं फूड पॉयझनिंगमुळे. त्यामुळे जनावर कधीही आजारी पडले की त्याला टोटली खुराक 3 ते 4 दिवस पूर्ण बंद करायचा. जनावर पूर्ण ओके झाल्यानंतरच मित्रांनो त्याला खुराक चालू करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जनावर 100% कव्हर होणार, तुमचं एक सुद्धा जनावर मित्रांनो मरणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.